हे मला वाटतं ट्रान्सफर दिलं होतं. ट्रान्सफर आणि डिवाइस पत्र जातीलच ना, त्यांच्यावर तपास आहे. त्यांच्यासोबतच गेले होते. अहो रेव्हेन्यूच्या माणसात 25 लाख आहे, तर तुम्ही देणार का पोलीस लोक? त्या कुटुंबाला नुकसान भरपाई कोण देणार? त्यांच्या कानावर कोण घालणार? बघा सावंत साहेब, ही किती लोक महसूलची लोक किती, म्हणजे त्यांना माहित पण नाही गेलते का नाही गेलते. तुम्हाला पत्र आलं यांचं असा असा गुन्हा नोंद झालाय म्हणून? हा? राम साहेबांना दिलं. तुम्हाला पत्र येतं का? यावं का? नाही आलं आमच्याकडे पत्र. हा? पत्र नाही आलं आमच्याकडे. का साहेबांनी गेलं असं माहित नाही. कशी प्रोसेस आहे ती? सांगा तुम्हाला तर काय माहिती आहे का? तुम्ही सगळे म्हणतात तपास आम्ही करतोय, आमचा विषय चाललाय. तुम्हाला अधिकृत अजून कळवलेलं नाही पोलिसांनी. काय तपास करणार तुम्ही? तपास जात त्यांचा आहे, कोणाचा? पोलीस पण तेच की तुम्ही अजून तिकडे गेला पण नाही. मग मेल्यानंतर नुसतं पंचनाम्याला जायचं होतं फोटो काढायसाठी. तुम्ही प्रशासकीय अधिकारी बोलला नाही? तुम्हाला हे निवेदन दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही? काम आहे तुमची बोलायची, काम आहे. काय तुम्ही असं जोरान बोलता की आम्हाला माहित नाही तिकडे कोण गेलं का नाही म्हणून? तहसीलदारांचं काम नाही? मॅजिस्ट्रेटचं काम असतं का नाही अशा घटनेला हे द्यायचं? 3 तारखेला हा विषय घडलाय, 8 तारखेला गुन्हा नोंद झाला. 5 तारखेला नोंद झालाय, आज दुसरी 5 झाली. ते कुटुंब मजुरीला जाऊ शकतं असा गुन्हा घडल्यावर? उत्तर द्या. मजुरीला जाऊ शकतं? कार्यकर्ते भेटायला येतात. मग भीम आर्मी, रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी एवढे सगळे येऊन कोणतं गाळा पाळता? मग तुम्ही तिकडे गेला असता का? तुमचं काय काम आहे? इमर्जन्सी मदत दिली का? बोला, कोण आहे तुमचं माणूस? इमर्जन्सी मदत त्या माणसाला काय दिली का? गहू तांदूळ काय दिलं का विचारा. सरकारच्या राजघटनेत तुम्ही थट्टा उडवता का काय? दिलं असं तर सांगा. आणि तुम्ही अँसरेबल नाही म्हणून तुम्हाला आम्ही बोलू शकत नाही, म्हणून आम्हाला तहसीलदार पाहिजे. आम्ही काय आम्हाला गोंधळ घालायची आम्हाला हवंच नाही. प्रमुख असेल तर प्रमुख आहोत, त्याची जबाबदारी असते. आता ही पोर आहेत मला, आता समजा साहेब नसते, आपण यांना काय विचारायचं हो? काय विचारणार? ते म्हणतील वी हॅव नो राईट्स, आम्हाला अधिकार नाही, आम्ही अँसरेबल नाही. फक्त तिथपर्यंत पोहोचवण्यात एवढं. हे साहेब बरोबर का सांगा? हा, तुमचे सिनियर असले का मी त्यांची सिनियरशी बोलू शकतो. आजकाल मदत द्या त्यांच्या घरी नक्की. आणि बघा, ऍज पर माय नॉलेज, ऐकू आम्ही ऍज पर माय नॉलेज, हा, एव्हरी सच टाईप क्राईम शुड बी रेफर्ड, शुड बी अँसरेबल ऑफिसर, त्याच्याकडे तुमचा ट्रान्सफर झाला पाहिजे. हा, आणि असं होताना दिसत नाही. परवा कडेगावला बी असंच झालं. प्रांत 3 दिवस गेले नाहीत आणि मी प्रांतांना आम्ही घाटाशिवाय घालू लागलो. ते म्हणलं साहेब माझ्या बायकोला कोणी झालं तर मला हा विषयच माहित नाही. ते पोलिसांचं नाव सांगितलं प्रांताला माहित नाही. माहित पाहिजे. राजा कोण इथं? लोकशाहीमध्ये राजा कोण? तहसीलदार राजा आहे. आणि राजा जर म्हटला की मला माहित नाही, मला पत्र आलं नाही, आम्ही त्यांना मदत दिली नाही, आजच्या जर मदत नाही केली लक्षात ठेवा. तुमचं काम तुम्ही करा, काय वरिष्ठापर्यंत आजच्या जर मदत त्यांच्या ते कसं करतो ना सर, तहसीलदार साहेबांची गरज नाही फोनवरून बोलायचा. हो साहेब. माणसं उपाशी बसले तुम्ही तहसीलदार काय बोलता? समोर कम्युनिकेशन गॅप म्हणजे काय? ते आर नॉट सिरियस. यू द पीपल ऑफ इंडिया अँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट नॉट सिरियस. लक्षात ठेवा मी काय बोलतो. तुम्ही जर सिरियस असताना माझ्या नावासमोर तुम्ही सर जर काढलं ना, मी भयंकर आहे. लक्षात ठेवा. मला हेगडे सर म्हणतात माणसं. प्रचंड भयंकर आहे मी. माझा रेकॉर्ड काढून बघा, मी फार भयंकर आहे. मला खूप राग येतो या गोष्टीचा. 450 म्हणजे कलाकारांना मी जवळजवळ 7 लाख रुपयाचे किट द्यायला लावले विट्याच्या तहसीलदारांना. इथं तर पोरगी मेलेले आहे. त्या बाईनं काय मजुरीला जायचं का? आणि एक अजून लक्षात ठेवा, समाज कल्याणच्या लोकांशी तुम्ही बोलवून घ्या. 1 लाखातला किती निधी आहे हो पहिल्या रुपयामध्ये? 25% ना, 25%, 25,000चा हप्ता तात्काळ त्या कुटुंबाला द्यायचा. आणि कमीत कमी महिनाभर किंवा पुढचे 2 महिने त्यांची 400 दाखल होईपर्यंत त्या कुटुंबाला लागलेली रसद तुम्ही पुरवा. त्यांच्या घरी रोज माणसं जातात. चहा करायला पैसे नाहीत कुटुंबाकडे, त्या आज रसद पोचली पाहिजे. आणि त्याचा फोटो आमच्या व्हॉट्सअपला किती येणार ते आम्हाला पाठवतो. साहेब आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून जातो. लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम आम्ही त्याबद्दल जाणार नाही. मी अजून तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला उलट बोलणार नाही का? आम्हाला कायदा कळतो, आम्ही सुशिक्षित माणसं आहे. हा, तुम्ही तुमच्या तहसीलदारांना समजावून सांगा. सकाळी बोलतो तहसीलदार आहेत का, प्रांत आहेत का म्हणून. मला खात्री होती कसं आहे माहिती का,
त्यांच्याकडे पोलीस लोक बरोबर रिपोर्ट करतात किती लोक आले असतील, काय होईल, काय होणार नाही, काय आम्ही येणारच नव्हतो जास्त. तुम्हाला नाही सांगितलं होतं आम्ही. कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. नाही कम्युनिकेशन मी स्वतः बोललो होतो, पण ते ग्रामपंचायत इलेक्शन लागेल ना आता. ग्रामपंचायत इलेक्शनचं नोटिफिकेशन त्यांना पुन्हा येऊ शकतं. इथं कायदा सुव्यवस्था बिघडल्यावर काय कलेक्टरनी मीटिंग कॉल केल्यामुळे कलेक्टरना त्यांनी सांगायला पाहिजे की या ठिकाणी एक मुलगी मेलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ सगळे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचं निवेदन घ्यायला मला थांबावं लागतंय. काय करतील कलेक्टर? ते म्हणतील का हे काय सांगू तसं कलेक्टरची जबाबदारी आहे ना लॉ अँड ऑर्डरची, ते तसं म्हणणार नाहीत. पण हिने काय केलं, काय करतोय दत्ता इकडे, काय करतोय बघायचं असेल ना यांना बाजूला ठेवा. तुम्ही साहेब तुम्ही मध्ये पोट नका पुढच्याला काय करायचं त्या लोकांना दाखवता. नाही ते म्हणाले, आता त्यांनी म्हणले ना पोहोचतो साहेब मदत आहे आज मदत केली पाहिजे. आणि साहेब करतो बरं का आता डिवाइसपणे सांगा की संतती मोठं झालेलं आहे, जे काही एक्स्ट्रा कलम वगैरे येतील ते तुम्ही घालून- हा. पण ही प्रकरण जर इजलं बघा मी काय म्हणतोय, काय लोक म्हणतात त्यांच्या कुटुंबातील लोकांचा त्यांना सपोर्ट नाही. आईच्या आणि बापाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करेन मी. त्यांच्या- मी भयंकर आणि मी त्या बापाचा आरोप आहे. त्यांनी फसवलं ना मग आम्हाला. त्यांनी जर काय माघारी घेतली आणि त्यांनी जर काय म्हणत असतील आम्हाला केस तुला पाहिजे तुम्ही लढवू नका. बरोबर आहे. केस आम्ही लढवू, आमच्या समाजातली पोरगी मेलेली आहे, तुझी नसल बाई पोरगी, आम्हाला देश काही देणं गेलं नाही. मग मी असा म्हणणारा माणूस आहे आणि मी आलो तर मी हटत नाही मागं. तुम्ही तुमच्या साहेबांना बोलून घ्या आणि समाज कल्याणची मदत सुद्धा 8 दिवसात मिळाली पाहिजे. समाज कल्याण ऑफिसरला सांगून ठेवा. नाही समाज विजिट केलं की